नमस्कार मित्रांनो. आज आपला व्याख्यानाचा विषय लेक्चरचा विषय आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. तुम्ही यापूर्वीही तुमच्या जेव्हा तुम्ही बी एला असाल त्यावेळीही याविषयीचा अभ्यास केला असेल. अतिशय सोपा टॉपिक आहे हा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी. खरं तरी यापैकी बरेचसे जी लक्षणं आपण बघणार आहोत ही पारंपरिकरित्या अशी शिकवली जातात, त्याप्रमाणे आज आपण ती बघणार आहोत. मात्र खऱ्या अर्थानं यापैकी बऱ्याचशा लक्षणांमध्ये बदल झालेला आहे आणि तो कसा झालेला आहे त्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती बघूया. तुम्ही बघितलं असेलच की सध्या जर बघितलं की भारताची अर्थव्यवस्था जी आहे, तर ज्या भारतातल्या अर्थव्यवस्थेविषयी बोलण्याआधी सुरुवातीला आपण अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार असतात त्याविषयी बोलूयात. की अर्थव्यवस्था या सर्वसाधारणपणे 3 प्रकारच्या असलेल्या जी फार पूर्वीपासून अस्तित्वात असणारी जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि त्याच्या अपोजिट किंवा विरुद्धात असणारी जी अर्थव्यवस्था आहे तिला आपण म्हणतो साम्यवादी अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्गाता कोण ह्याबद्दल माहिती नाही, मात्र साम्यवादी अर्थव्यवस्थेचा जो उद्गात आहे तो कार्ल मार्क्स म्हणून आपण ओळखतो. कार्ल मार्क्स या जर्मन विचारवंताने दास कॅपिटल किंवा द कॅपिटल किंवा मराठीत भांडवल नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये भांडवलदार किंवा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे समाजामध्ये आहेरे आणि नाहिरे असे वर्ग तयार होतात आणि समाजामध्ये जो मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्याचं शोषण कशा प्रकारे भांडवलशाही व्यवस्थेत होते याचं अतिशय इतिहासाचा सखोल अभ्यास करून त्यातली तथ्य मांडण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्सनी केला. आणि मग याच्यावर उपायसुद्धा त्यांनी सुचवला. नुसता प्रश्न सांगून तो थांबला नाही, मग त्यांनी उपाय सांगितला की साम्यवाद. आणि मग साम्यवाद कसा आणला जावा, साम्यवाद आल्यानंतर काय करावं, तर याविषयीची माहिती त्या दास कॅपिटल आणि त्याचा दुसरा ग्रंथ येतो म्हणजे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो किंवा साम्यवादाचा जाहीरनामा. तर या 2 पुस्तकातनं आपल्याला ती माहिती बघायला मिळते. आता याच्या अगेन्स्ट जी व्यवस्था होती ती म्हणजे भांडवलशाही. तर भांडवलशाही आणि साम्यवादातला मुळात फरक काय, तर भांडवलशाहीमध्ये उत्पादनाची जी सर्व साधने असतात. आता उत्पादनाची साधने म्हणजे काय, की जमीन हे उत्पादनाचं साधन आहे, पैसा हे उत्पादनाचं साधन आहे, पैसा म्हणजे भांडवल हे उत्पादनाचं साधन आहे, यंत्र मशिनरी ह्या सर्व उत्पादनाचं साधन आहे. तर ही जी उत्पादनाची साधनं आहेत ही सर्वच्या सर्व साधने वैयक्तिक व्यक्तींच्या मालकीची असतात असं भांडवलशाहीमध्ये मानलं जातं. आता अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, आता नुकतीच भारताने राफेल नावाची विमानं खरेदी केली. आता राफेल बनवणारी कंपनी ही खाजगी कंपनी आहे. बोईंग जी कंपनी आहे जी विमानं बनवते किंवा लढाऊ विमानं बनवते ती कंपनीसुद्धा खाजगी कंपनी आहे. अगदी अणुऊर्जा तयार करणारी कंपनीसुद्धा खाजगी कंपन्या असतात परदेशामध्ये. मग अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतल्या बहुतांश क्षेत्रामध्ये जर खाजगी कंपन्यांना वाव मिळाला असेल तर अशा व्यवस्थेला आपण म्हणतो भांडवलशाही व्यवस्था. आता याच्या अगेन्स्ट जी व्यवस्था असते की जिथं वैयक्तिक मालकी कशावरच नसते, म्हणजे कुणाच्याही मालकीची जमीन नाही, कुणाच्याही मालकीच्या कंपन्या नाही, सर्व जमीन, सर्व कंपन्या, सर्व शिक्षण संस्था, सर्व इस्पितळे, दवाखाने हे सर्व जर शासनाच्या मालकीचं असेल केवळ आणि या सुविधांचा वापर करणं प्रत्येकाला समान पद्धतीनं उपलब्ध असेल तर अशा व्यवस्थेला आपण साम्यवाद असं म्हणतो. अशा प्रकारच्या साम्यवादाच्या निर्मितीसाठीचा पहिला प्रयत्न 1917मध्ये रशियामध्ये करण्यात आला आणि लेनिन नावाचे जे नेते होते आणि जोसेफ स्टॅलिन नावाचे जे नेते होते, जे लेनिन यांचे सहाय्यक होते आणि जे नंतर रशियाचे प्रमुखही बनले, तर या लेनिन आणि स्टॅलिनच्या नेतृत्वामध्ये 1917मध्ये जगामध्ये पहिली मार्क्सिस्ट रेव्होल्युशन
किंवा कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारित असणारी क्रांती घडून आली आणि या क्रांतीचा परिणाम म्हणून रशियामध्ये पहिलं साम्यवादी सरकार आलं. मग त्याच प्रकारची सरकारं क्युबामध्ये, त्याच प्रकारची सरकारं व्हिएतनाम, चीन अशा देशामध्ये सुद्धा अस्तित्वात आली आणि साम्यवाद काही प्रमाणामध्ये आज जिवंत आहे. मात्र बहुतांशरित्या साम्यवादाच्या रचनेमध्ये कार्ल मार्क्सनी ज्या प्रकारे सुचवलेले बदल होते त्यापैकी बरेचसे बदल आता कालबाह्य झालेले आहेत आणि कुठल्याही देशामध्ये पूर्ण अर्थाने साम्यवाद आहे अशा प्रकारची व्यवस्था फारशी सध्या अस्तित्वात येत नाही. आता या साम्यवादी अर्थव्यवस्थेत सर्व काही सरकारच्या मालकीचं आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्व काही खाजगी मालकीचं अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या एक सुवर्ण मध्य साधणारी व्यवस्था, या दोघांचा मध्य साधणारी व्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आणि भारत ही अशा प्रकारची एक मिश्र अर्थव्यवस्था आहे की जिथं राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची, स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट अशा प्रकारची जी क्षेत्रं आहेत की ती क्षेत्र ही शासनाच्या मालकीची आणि जिथं तितकीशी महत्त्वाची, रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची नसणारी जी क्षेत्र आहेत तर ती क्षेत्र खाजगी मालकीची. अशा प्रकारे खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही उद्योगांचं सहअस्तित्व. उदाहरणार्थ सरकारी शाळा पण आहेत, खाजगी शाळा पण आहेत, ज्याला जो पाहिजे तो तिथं जाऊ शकतो. तर अशा प्रकारची जी व्यवस्था आहे, सरकारी दवाखाने आहेत, खाजगी दवाखाने आहेत, तेही तुम्ही जाऊ शकता. पण जिथं महत्त्वाची गोष्ट आहे, उदाहरणार्थ एक वेळ होती की जिथं टेलिकॉम हे फार महत्त्वाचं क्षेत्र समजलं जायचं. मग टेलिकॉममध्ये फक्त सरकारी कंपनी म्हणजे BSNL आणि VSNL असंच असणार. किंवा रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं साधन, मग हे पूर्णपणे शासनाच्याच मालकीचं असणार. जी व्यवस्था आजही आपल्याकडे आहे. अणुऊर्जा निर्मिती हे आजही शासनाच्याच मालकीचं बहुतांशपणे क्षेत्र आहे. अलीकडेच आपण जैतापूरचा जो प्रकल्प आहे तर तो परदेशी कंपनीला सुद्धा त्यामध्ये वाव दिलेला आहे, त्यामुळे आता त्याला तसं म्हणता येणार नाही. मात्र आता भारतात काय आहे की सरकारी क्षेत्राचं आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व आहे. अशा प्रकारे साम्यवादाची काही लक्षणं आणि भांडवलशाहीची काही लक्षणं अशी मिश्र लक्षणं असणारी जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला, भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटण्याचं ते महत्त्वाचं कारण आहे. तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं मला वाटतं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य काय, तर भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्ग अवलंबला 1950मध्ये आणि 1991ला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 24 जुलै 1991 रोजी भारताचे तत्कालीन जे वित्तमंत्री होते मनमोहन सिंग यांनी नव्या औद्योगिक नीतीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी स्टेटमेंट जारी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारची आर्थिक धोरणं राबवली जाणार आहेत याबद्दलचं सुतोवाच त्यांनी केलं. ती आर्थिक सुधारणांची केवळ सुरुवात होती 24 जुलै 1991 रोजी. तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्थेचा जो प्रवास आहे तर अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडनं मुक्त अर्थव्यवस्थेकडे सध्या सुरू असल्याचं आपण म्हणू शकतो. आता या अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत, काही पारंपरिक आणि काही आधुनिक, तर त्यांच्यापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. पहिलं म्हणजे काय, दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. तर हे महत्त्वाचं निदर्शक आहे. आणि दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या देशाची लोकसंख्या. तर सर्व देशाची लोकसंख्या एकूण आपला जो GNP आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादन आहे, त्याला देशाच्या लोकसंख्येने भाग दिला तर प्रति व्यक्ती किती उत्पन्न येईल हे दाखवणारा आकडा म्हणजे काय असतो, आपला दरडोई उत्पन्न. या दरडोई उत्पन्नाच्या आकड्यानुसार आपण जागतिक क्रमवारी जर लावली तर त्या क्रमवारीमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तर तो अतिशय आफ्रिकन जे देश आहेत की जे अतिशय गरीब म्हणून समजले जातात, तर त्या देशांच्या रांगेमध्ये आपल्याला जाऊन बसावं लागेल इतकं भारताचं जे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आहे ते कमी आहे.
आणि ही फॅक्ट आहे की ते आजसुद्धा आहे. आता आपण ही जी आकडेवारी इथं माझ्याकडे आहे त्यामध्ये 2015-16मध्ये 93,231 सरासरी आपलं जे उत्पन्न आहे तर ते 93,231 रुपये इतकं उत्पन्न होतं. आता याचंच जर कन्व्हर्जन आपण डॉलर्समध्ये करायचं ठरवलं तर एक 75 रुपयाला $1 आहे असं आपण कन्सिडर केलं तर 1100-1200 इथपर्यंत वार्षिक उत्पन्न आपलं येतं. आता याचा जर विचार केला, आता जागतिक बँक काय करते, दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे देशांचं वर्गीकरण जाहीर करते. आणि आधी तर आपण खूप निम्न वैयक्तिक उत्पन्न किंवा निम्न दरडोई उत्पन्न असणाऱ्या गटात आपला समावेश होत होता. आता आपला मध्यम उत्पन्न गटामध्ये समावेश होतो आणि त्यातल्याही जो त्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरी आहेत त्यातल्या आपण खालच्या कॅटेगरीमध्ये चीनसारखा देश असेल, बांगलादेश, श्रीलंका यांचा क्रमांकसुद्धा भारतापेक्षा अतिशय वरचा लागतो. तो येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत की जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान काय, तर त्यावेळेस ते तुम्हाला नक्की दाखवला जाईल. त्यानंतर इथं काय आहे की केवळ आता दरडोई उत्पन्न काय असतं तर प्रत्येक व्यक्तीला किती उत्पन्नात वाटा मिळाला राष्ट्रीय उत्पन्नात हे दाखवणारा तो आकडा नसतो, तर सरासरी असते एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. मात्र आपण जरी म्हणलं की भारताचं सरासरी उत्पन्न 92,000 रुपये आहे एखाद्या भारतीयाचं 2015-16ला, तर याचा अर्थ प्रत्येकाला तेवढे पैसे मिळतात का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण की काय होतं की या राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे फार असमान झालेलं आहे. काही लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा खूप मोठा वाटा मिळालेला आहे आणि काही म्हणजे बहुतांश जो वर्ग आहे तर त्या वर्गाला अतिशय कमी वाटा मिळालेला आहे. तर मग अशा अवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं लोकसंख्येमधील जे वितरण आहे ते अतिशय असमान आहे असं आपण म्हणतो. आता उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी आहे. तर इथं जर आपण राज मन्नार नावाचे एक अर्थतज्ज्ञ होऊन गेलेले आहेत आणि त्या राज मन्नार यांनी एक संकल्पना मांडलेली आहे, तिचं नाव आहे हिंदू रेट ऑफ ग्रोथ. हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे काय, तर भारताची बहुतांश लोकसंख्या ही हिंदू धर्मीय असल्यामुळं त्यांनी असा शब्द प्रयोग वापरलेला आहे की हिंदुस्थानचा जो ग्रोथ रेट आहे तर तो कसा आहे, तो अतिशय कमी अशा प्रकारचा ग्रोथ रेट आहे आणि 3.5% वर हा वृद्धी दर जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं दुसरंही म्हणणं होतं की दरडोई उत्पन्न वाढीचा दर किती आहे, फक्त 1.3%. म्हणजे याचं महत्त्वाचं कारण काय की दरवर्षी आपली लोकसंख्या वाढत जाते आणि वाढणारी लोकसंख्या काय करते, आपली जी आर्थिक वृद्धी आहे तिची सर्व फळं खाऊन टाकते. आणि यामुळं मग जर लोकसंख्या स्थिर असती आणि जर विकास चांगला असता तर आपलं दरडोई उत्पन्न वाढलं असतं. मात्र एकीकडे लोकसंख्या वाढली एकीकडे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की दुसरीकडे लोकसंख्यासुद्धा वाढते. त्यामुळं आर्थिक वृद्धीचा जो दर आहे तर तो जास्त महत्त्वाचा दिसून येत नाही. त्यामुळं त्यांनी त्या काळामध्ये भारताचा जो वास्तविक वृद्धी दर आहे, ॲक्च्युअल ग्रोथ रेट आहे, तर तो 3%पेक्षा 3.5% कमी असत असे. आणि या वृद्धी दराला त्यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं संबोधलेलं आहे, असं इथे लिहिलेलं आहे. मात्र ते खरं तरी हिनवणं होतं. त्यांनी आपल्याला हिनवलं होतं की भारतामध्ये आर्थिक वृद्धीचा दर याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. मात्र विशेषतः काय झालं की 1991च्या सुधारणानंतर भारत ही जगातली सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेला आहे. अनेक वर्ष अशी होती की ज्यामध्ये आपल्या आर्थिक वृद्धीचा दर हा याच्यापेक्षा भरपूर पुढे गेला. अगदी जी 8वी पंचवार्षिक योजना होती त्यामध्ये देखील आपल्या आर्थिक वृद्धीचा दर 6.8% इतका प्रचंड राहिला होता आणि त्यानंतरच्या पंचवार्षिक योजना काळामध्ये तो बऱ्यापैकी वाढत राहिलेला आहे. आता या अलीकडच्या काळातील बघितलं 2003-04ला 8.5%, 4-5ला 7.5, 5-6ला 9.5, 9.6, 9.3 याच काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेली आहे. म्हणजे सुरुवातीला जरी आपण वैशिष्ट्य सांगत असलो काय की दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी, मात्र अलीकडच्या काळामध्ये हा
भाग राहिलेला नाही आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून म्हणजे 2016-17 जेव्हापासून ती नोटबंदी लागू झालेली आहे तेव्हापासून भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर बऱ्यापैकी घटल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि इथं जर पाहिलं आपण तर 8.15वरनं तो 7.16, 6.68 असा कमी कमी होत अगदी या मागच्या 2 वर्षांच्या काळामध्ये, आता 1-1.5 वर्षांच्या काळात, या कोरोनाच्या संकटाच्या आधीपासून आणि या संकटाच्या पीकवर हा -6.5 असा इथपर्यंत हा दर जायला लागलेला आहे. आणि त्यामुळं असं असलं तरीसुद्धा भारताच्या अलीकडच्या काळात जर वृद्धी दर पाहिला तर तो सातत्यानं जगातल्या सर्वोच्च वृद्धी दरांपैकी एक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तिसरं वैशिष्ट्य कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील प्रभाव. आता जर आपण बघितलं तर 1950-55 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातला जवळपास तितकाच वाटा 50-55% वाटा हा शेती क्षेत्रातून येत असे. मात्र जसजसा आपण नियोजित अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, प्लॅनिंग कमिशन आलं, नियोजन आयोग आला, पंचवार्षिक योजना सुरू झाल्या, त्यातनं आर्थिक विकास सुरू झाला, तर कृषी क्षेत्राचा विकास झाला. मात्र कृषी क्षेत्राच्या बरोबरीनं इतर क्षेत्र म्हणजे उद्योग आणि विशेषतः सेवा क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार घडून आला. आणि कृषी क्षेत्राचा विकास झाला असला तरी त्याच्यापेक्षा इतर क्षेत्रांचा विकास झाल्यानं कृषी क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. आता आज जर आपण बघितलं तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामधील कृषी उत्पन्नाचा जो वाटा आहे किंवा कृषी क्षेत्राचा जो वाटा आहे तर तो 16-17% आलेला आहे. आणि अजूनही 55 ते 60% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणजे त्या काळात जर विचार केला 1950 साली तर जर अर्थव्यवस्था शेतीवर असणारी अर्थव्यवस्था आधारित असणारी अर्थव्यवस्था किती होती, समजा लोकसंख्या किती होती तर ती लोकसंख्या होती 70%. आणि या लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा किती होता 55%. म्हणजे 70% लोकांना 55% वाटा मिळत असे. मात्र अलीकडच्या काळात काय झालेलं आहे की शेती क्षेत्राचा वाटा किती झालेला आहे 16 ते 17%. आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे अजूनही 55 ते 60%. म्हणजे 60% लोकांना आता राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा किती मिळतो 17%. याचा अर्थ 70% असताना 55% वाटा मिळत होता आणि आता 60% असताना 18% वाटा मिळतोय. यामुळं काय झालेलं आहे, एक ग्रामीण शहरी भागामध्ये असणारी दरी खूप मोठी वाढलेली आहे. त्याचबरोबरीनं जी शेतकरी आणि इतर व्यावसायिक यांच्यामध्ये असणारी उत्पन्नाची तफावत देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येते. आता इथं जर आपण आकडेवारी पाहिली की 2016-17मध्ये आपल्या ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जो आहे तो 15.11%, म्हणजे साधारणतः 15% एवढा होता. तर इथं जर आपण बघितलं तर हा वाटा एकूण जेवढी लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून आहे त्यांना राष्ट्रीय उत्पन्नात मिळणारा हा अतिशय कमी वाटा आहे. आणि जवळपास 60% भारत अजूनही खेड्यामध्ये राहतो, 55 ते 60%. आणि अशा या ग्रामीण क्षेत्रासाठी वाटा किती दिला जातो तो 15%. तर ह्याच्यावरनं आपण ठरवू शकतो की आपल्याला शेती क्षेत्राचा किती मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याची गरज आहे. आता इथं जर आपण पाहिलं की कृषी क्षेत्राचा वाटा 16-17मध्ये बघा कामगार किती आहेत त्याच्यामध्ये 46% कामगार बिझी आहेत आणि वाटा किती आहे 15%. आता इथं 21% कामगार गुंतलेले आहेत आणि 31% त्यांना वाटा मिळतोय. इथं 32% कामगार गुंतलेले आहेत आणि त्यांना 53-54% वाटा मिळतोय. म्हणजे सेवा क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लोकांना चांगला रोजगार मिळाला आहे. आता आर्थिक विषमता, आता इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज, आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये आर्थिक असमानता आहेत आणि त्या असमानता 2 प्रकारच्या आहेत. तर एक तर शहरी ग्रामीण अशा प्रकारच्या असमानता आहेत. शहरामध्येच गेला तर शहरामधील श्रीमंत म्हणजे सोसायट्यामध्ये बंगल्यामध्ये राहणारे लोक आणि झोपडपट्ट्या असंही मोठं वर्गीकरण आपल्याकडे आहे.
त्याचबरोबरीनं ज्याला आपण भारत आणि इंडिया असं संबोधतो, त्यामध्ये भारत म्हणजे मागास असणारं क्षेत्र आणि इंडिया म्हणजे त्याच शहरामधला एखादा चमचमणारा भाग. तर अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विषमता असल्याचं आपल्याला दिसतं येईल. या विषमता मोजण्यासाठी लॉरेन्स कर्व आणि गिनी गुणांक यांचा वापर केला जातो. आता हा गिनी गुणांक कसा काढतात, लॉरेन्स कर्व काय, सायमन कुझनेटचा कर्व काय, याविषयीची तुम्हाला माहिती असेल तर कृष्णा कुलकर्णी नावाचं एक यूट्यूबवर चॅनल आहे, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन लॉरेन्स कर्व यांच्याविषयी माझे जे व्हिडिओ तिथं ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर त्यातून तुम्ही माहिती घेऊ शकाल. ठीक आहे. आता भारतातील उत्पन्नाची विषमता अलीकडे कमी होत असल्याचं दिसून येते, की जो दर आधी किती होता 36%, तर तो आता 33% कमी झालेला आहे. मात्र अजूनही ग्रामीण, शहरी किंवा श्रीमंत गरीब यांच्यातील दलदल मिटण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक प्रयत्नांची गरज असल्याचं आपल्याला यांच्या शाळेच्या भेटीवर आपल्याला लक्षात येते. सॉरी लोकसंख्येचा विस्फोट. आता अलीकडील जर आपण बघितलं तर ओव्हर पॉप्युलेशन जर बघितलं आपण, की भारतामध्ये आपण मागच्याही लेक्चर्समध्ये पाहिलं आहे 1951 ते 1981 हा जो 30 वर्षाचा कालावधी होता, तर तो भारतामध्ये लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. 1901 भारताची लोकसंख्या 23 कोटी होती. 2011 म्हणजे 110 वर्षामध्ये ही लोकसंख्या 121 कोटी झाली. म्हणजे 23पासनं जर आपण काढलं तर 4-5 पट वाढ जी आहे तर ती या काळामध्ये घडून आल्याचं आपल्याला दिसतं. 1951 ते 81 मी म्हणालो, पण 1981पासून भारताची लोकसंख्या वाढती आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा जो दर आहे किंवा लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो हळूहळू कमी होत गेल्याचंही आपल्याला दिसून येतं. 91 ते 2001 या काळात दशवार्षिक वृद्धी दर होता 21% आणि 2001 ते 11 या काळामध्ये तो किती झाला 17.64%, म्हणजे बराच कमी झाल्याचं आपल्याला दिसून येते. आता लोकसंख्या ही अनेक समस्यांचं मूळ आहे आणि या लोकसंख्येपैकी 35% लोकसंख्या 15 वर्षाच्या खालील आहेत. 50%हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे आणि 65%हून अधिक लोकसंख्या 35 वर्षाच्या खालची आहे. याचाच अर्थ काय, की अजून 20-25 वर्ष तरी आपल्याकडे काम करण्यासाठी पुरेसे युवक युवती असतील अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये श्रमसंख्या उपलब्ध असणारं ते एकमेव राज्य किंवा देश तो होता. आणि आता सध्या काय झालेलं आहे, की मी परीक्षेतही प्रश्न विचारला, व्हॉट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड. तर ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण लोकसंख्या असणारा भारतासारखा एकमेव देश आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर सध्या भारत काय करतोय, की वाढणारी लोकसंख्या, वाढणारी शहरं, वाढणाऱ्या संधी या सर्वांचा लाभ घेता येऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीला लोकसंख्याविषयक लाभांश किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड असं सुद्धा म्हणतात. या काळामध्ये जबाबदारी न समजता आपण जर जबाबदारी न बनता जबाबदारी स्वीकारली तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर ही आपण समजून घेतलं पाहिजे. आता गरिबी आणि बेरोजगारी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 65 वर्षाहून अधिक काळात भारतातील गरिबी आणि बेरोजगारीचे मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. मात्र ती सुरुवातीच्या काळातली घट अतिशय कमी होती. 2011-12 68वी जी NSSOची फेरी आहे त्यानुसार सुरेश तेंडुलकर यांच्या समितीच्या पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखाली संपूर्ण भारतात 21% लोक राहत होते. ग्रामीण भागात राहणाऱ्यांचं लोकांचं प्रमाण होतं 25% आणि शहरी भागात होतं 13.7%. मात्र
या माहितीच्या जर आपण खोलात गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण आता भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 21%, म्हणजेच काय 121च्या जर आपण काढलं 21 किंवा 22%, तर भरपूर मोठी संख्या ती होते. ते एवढा मोठी संख्या ही दारिद्र्य रेषेखाली असल्याचं आपल्याला दिसून येईल. तर 2010-11मध्ये कामगार लोकसंख्येपैकी 10.8 दशलक्ष लोकसंख्या नित्य दर्जाच्या आधारावर आणि 24.7% चालू दैनिक पद्धतीने मोजून बेरोजगारीचा दर किती दर्शवण्यात आला? 2.2% आणि 5.6%. म्हणजे त्याचा अर्थ काय की आपल्याला जरी बेरोजगारी हा खूप गंभीर प्रश्न वाटत असला तरी शासनाला तो वाटत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण काय तर या प्रकारचे आकडे जे NSSOच्या रिझल्ट्समधनं येतात यांच्या आधारे धोरण निश्चिती केली जाते आणि हे आकडे एवढे कमी असतात त्यामुळं त्यांच्यावर विशेष धोरणं येत नाही. भांडवल निर्मितीचा दर कमी हा आहे आपलं पुढचं वैशिष्ट्य. भांडवल निर्मितीचा दर कमी. आता कुठल्याही देशामध्ये जर विकास घडवायचा असेल तर त्यावेळेस काय करावं लागतं की आपल्याला भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागत असते. भांडवल निर्मिती म्हणजे बचत करणाऱ्यांकडनं ती बचत घेऊन आपण गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देणे आणि मग हे गुंतवणूकदार काय करतात या सर्वामध्ये भाग घेतात, काही नवीन वस्तूंचं उत्पादन सुरू करतात आणि मग रोजगार निर्मिती होते. तर गरीब देशामध्ये एक दारिद्र्याचं दुष्टचक्र चाललेलं असतं. त्या दुष्टचक्राला भेदून पुढे जाण्यासाठी आपण या प्रकारची व्यवस्था सध्या सुरू केलेली आहे. त्यानंतर औद्योगिकरणाचा अभाव. खरं तरी हा आता मी मागाशी सांगितलं की हे जुनं वैशिष्ट्य आहे. आता भारत हा जागतिकदृष्ट्या अतिशय प्रगत अशा प्रकारची अभियांत्रिकी वापरणारा, यांत्रिकीकरणाचा, औद्योगिकरणाचा वापर करणारा अशा प्रकारचा देश झालेला आहे आणि औद्योगिकरण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येईल. प्रत्येक राज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, MIDC काढलेली आहे म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तशीच बँगलोरची पण संस्था आहे, कर्नाटकच्या आहे. प्रत्येक राज्यांनी, मोठ्या मोठ्या शहरांनी, तिथल्या म्युन्सिपालिट्यांनी की या प्रकारची शिस्त घेतलेली आहे आणि तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही त्या गोळीचा प्रभाव मला वाटतं कमी जास्त करू शकता आणि तुम्ही लाभ घेऊ शकता. आता इथं औद्योगिकरणाचा जो अभाव आहे तर तो जर आपण बघायला गेलो तर त्याचं चीनप्रमाणे जर आपण मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ वर्ल्ड की जगाचं औद्योगिकरणाचं केंद्र जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला आपल्या औद्योगिक नीतीमध्ये खूपच बदल करावे लागतील, हे तेवढं ठळकपणे आहे. पायाभूत सुविधांची कमतरता. आता तुम्ही बघताय गावामध्ये पिण्याचं पाणी असेल, वीज असेल किंवा चांगल्या शाळा असतील तर अशा अनेक गटार असतील किंवा अंडरग्राऊंड लाईट असेल तर अशा अनेक सोयीसुविधांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात रस्त्यांची आवश्यकता आहे, शहरी रस्ते चांगले होण्याची आवश्यकता आहे. तर अशा अनेक ज्या पायाभूत सुविधा आहेत ज्यामध्ये रस्ते येतात, रेल्वे येतात, बंदरे येतात, विमानतळं येतात, दूरसंचार साधने, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकिंग, विमा, अशा अनेक सेवा जर बँक मॅनेजर घरी जाऊन बसायला लागले तर अशा कमतरता निर्माण होतील. आणि सरकारने मात्र काय केलेलं आहे की या सुविधा आपल्याकडे कशा प्रकारे निर्माण होतील याकडे भरपूर लक्ष दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी प्रयत्न केल्यामुळं यातले बरेचसे गोष्टी आता सध्या आपल्यापर्यंत आहे. मानव संसाधनांचा निकृष्ट दर्जा. कधीकाळी अशी व्यवस्था होती, मात्र आता काय प्रत्येक विद्यार्थ्यांना तिथं आपण योग्य प्रकारे घडवण्यासाठी योजना आखतोय आणि याचाच परिणाम म्हणून काय झालेलं आहे, खरं तरी एक वेळ होती की ज्यावेळेस लोकसंख्येला भार समजलं जायचं, मात्र अलीकडच्या काळात एक लोकसंख्या हे संसाधन आहे, हे आर्थिक विकासाचं एक चांगलं साधन आहे असं समजलं जातं. याचं महत्त्वाचं कारण काय तर जपानची लोकसंख्येच्या घनता ही भारताच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा
कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ काय, तर तिथं दर चौरस किलोमीटरमध्ये भारतापेक्षा अनेक लोक जास्त राहतात. मात्र असं असूनही त्या देशाचं व्यवस्थित चाललेलं असतं. याचं महत्त्वाचं कारण काय, की त्यांच्या लोकसंख्येला त्यांनी कधीही जड होऊ दिलेलं नाही आहे. तेवढ्या लोकांना काम दिलं आहे, चांगलं शिक्षण दिलं आहे. त्यामुळे एक आर्थिक संसाधन म्हणून योगदान देण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा, आता कृषी असेल किंवा उद्योग असेल अशा क्षेत्रामध्ये सुरुवातीला कनिष्ठ किंवा निम्न दर्जाचा सगळा प्लांट बसवलेला असायचा. आधुनिक व्यवसायाने सुरुवात केलेली आहे. तर या सर्व ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा हा जरी आपण वैशिष्ट्य इथे लिहित असलो तरी खऱ्या अर्थानं भारतामध्ये तंत्रज्ञानाचा दर्जा निम्न नाही आहे. तर आपण आता चांगल्या टेक्नॉलॉजीवर आधारित काम करतो आहे, ह्याचं सर्व भारतीयांना समाधान आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर काय वैशिष्ट्य आहे, की दरडोई उत्पन्न कमी आहे. याबद्दलची माहिती आपण पाहिली. शेतीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अवलंबित्व आहे आणि हे आपल्याला नाकारता येत नाही. लोकसंख्या वृद्धीचा दर खूप मोठा आहे. बेरोजगारीचं प्रमाण आणि अर्धशिक्षित लोकांच्या बेरोजगारीचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. भांडवल निर्मितीचा जो दर आहे तर तो अतिशय कमी आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं की उत्पन्नाच्या वितरणामध्ये असमानता आहे असं आपण म्हणलं होतं, हे देखील वैशिष्ट्य आहे. तंत्रज्ञानाची लेवल कमी आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधनांची जो वापर आहे तर तो सुद्धा नीट केला जात नाही. मग तो वाळूचे ट्रक असो किंवा जर आपण पाहिलं की वाळूचे ट्रक असो किंवा वेगवेगळ्या खाणी असो, तर दगडाची खाण असेल, लोखंडाची खाण असेल, तर अशा ठिकाणी आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर तिचा अतिशय कमी वापर झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. पायाभूत सुविधांची कमतरता आहे हे आपण पाहिलं. म्हणजे चांगले बंदर असतील, रस्ते असतील, विमानतळ असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, तर अशा ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता आहे. मात्र सरकार त्यासाठी प्रतिबद्ध आहे. लो लेवल ऑफ लिव्हिंग, हे बघा, तर लो लेवल ऑफ लिव्हिंग याचा अर्थ काय, की आपण मगाशी पाहिलं की लो लेवल ऑफ लिव्हिंग म्हणजेच राहणीमानाचा निम्न दर्जा, ह्या एकाच वेळेस काय असतं, दारिद्र्याच्या दुष्टचक्राचं कारणही असतं आणि तो त्याचा परिणामही असल्याचं आपल्याला दिसून येतं. मानवी संसाधनांची गुणवत्ता कमी आहे. मात्र अलीकडे तसं नाही आहे की आता लोक की लहान मुलांना कर्दुळे बांधून का होईना मात्र ते शाळेत पाठवतात. शाळेत त्यांना चांगलं खायला देतो मास्तर. आणि मग या सर्व ह्याच्यातनं काय राहिलं आहे की हळूहळू आपल्याकडे मानवी संसाधनांची जी निर्मिती आहे ती माणसाप्रमाणे कशा प्रकारे होईल यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. आणि या सर्व प्रयत्नामध्ये भारतामध्ये जे मानवी संसाधनं आहेत तर त्यांना त्यांची गुणवत्ता उच्च करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम केले जातात. आणि डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लोकसांख्यिक वैशिष्ट्ये तर ती आपण पाहिलेलीच आहे. तर अशा प्रकारे हा भारताची वैशिष्ट्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये हा जो आपला भाग आहे तो इथंच संपतो. तुमचे काही प्रश्न असतील, त्याच्यावरचे काही उत्तर असतील तर जरूर कळवा, प्रश्न विचारा. आणि या विषयासाठी आपण इथं आजच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.